आजचा माणूस बाहेरून पाहिला तर खूप सुखी वाटतो. त्याच्याकडे घर आहे, गाडी आहे, पैसा आहे, मोबाईल आहे, सर्व काही आहे. पण तरीही त्याच्या मनात शांतता नाही, समाधान नाही. का बरं असं होतं? कारण माणसाने बाह्य सुखाच्या शोधात आंतरिक आनंद हरवला आहे. आज लोक एकमेकांशी तुलना करत जगतात. त्याच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे नाही. ही तुलना म्हणजेच दुःखाचं मूळ आहे. माणूस जितकं मिळवतो तितकं अजून काही मिळवायचं आहे असं त्याला वाटतं. आणि या धावपळीत तो स्वतःला हरवतो, आपलं मन हरवतो. स्वामी समर्थ सांगतात, जो समाधानात जगतो त्याचं आयुष्य सुखात जातं. पण आजचा माणूस समाधान विसरलाय. आपण देवाचं नाव घेतो, पण श्रद्धा मनात ठेवत नाही. आपण प्रार्थना करतो, पण विश्वास ठेवत नाही. आपण देवाकडे मागतो, पण जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगत नाही. सुख म्हणजे काय? ते वस्तूंमध्ये नाही, पैशात नाही, मोबाईलमध्ये नाही. सुख म्हणजे मनाची अवस्था. जेव्हा मनात शांती असते तेव्हा माणूस खरोखर सुखी असतो. आणि ही शांती फक्त देवावर श्रद्धा ठेवल्याने मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. मग आपण का घाबरतो, का तणाव घेतो? कारण आपण हा विश्वास हरवला आहे. माणसाने देव विसरला आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला सुरुवात केली आणि इथूनच दुःख सुरू झालं. जेव्हा माणूस नम्र होतो, जेव्हा तो देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक अडचण हळूहळू दूर व्हायला लागते. स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर असते त्याचं जीवन कितीही संकटात असलं तरी तो कधी खचत नाही. माणूस दुःखात जगतो कारण त्याला वाटतं, माझं आयुष्य माझ्या हातात आहे. पण खरं असं आहे, आपलं आयुष्य देवाच्या हातात आहे. आपलं काम फक्त श्रद्धा ठेवणं, चांगलं करणं आणि विश्वासाने पुढे चालत राहणं. दुःख दूर करण्याचं एकच औषध आहे, स्वामी समर्थांचं नामस्मरण. मनात श्रद्धा ठेवा, रोज जय जय स्वामी समर्थ म्हणा आणि बघा, मन हळूहळू शांत होईल. सगळं काही तात्पुरतं आहे, पण स्वामी समर्थ कायम आहेत. माणसाने हे एक वाक्य